नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील संबंधाची चर्चा थांबायचं नाव घेत नाही. उलट यातली एक नवी आणि तितकीच धक्कादायक माहिती बाहेर यायला लागलेली आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांची SIT कडून चौकशी सुरू झालेली आहे आणि ही चौकशी सुरू असतानाच ईडीनं सुद्धा या प्रकरणामध्ये एंट्री घेतलेली आहे. SIT कडून अद्याप ही रुपाली चाकणकर यांना ताब्यात घेतलं नसल्यामुळे विरोधकाकडून या तपासाबाबत शंका घेतली जात आहे, संशय घेतला जात आहे. अशोक खरात याच्याशी आपला संबंध फक्त अध्यात्मापुरता होता, बाकी त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, त्याच्या कुठल्या प्रकरणाबद्दल आपल्याला माहिती नाही, असं रुपाली चाकणकर यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. खरात सोबत आपले थेट संबंध नव्हते, त्यांना केवळ आध्यात्मिक गुरु मानत होते असं सांगून रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणामध्ये हात झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु अशोक खरात याची 1.5 महिना चौकशी करून SITनं चाकणकर यांनाही चौकशीसाठी पाचारण केल्यामुळं त्यांच्यासाठी हा पहिला धक्का होता. आता या अशोक खरात सोबतच्या गुवाहाटी दौऱ्यानं त्यांचा पाय अधिक खोलात गेलेला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या वेळी म्हणजे ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि तेव्हापासून जे गुवाहाटी चर्चेमध्ये आलेलं आहे, त्याच गुवाहाटीला अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांनी दौरा केला. विशेष म्हणजे रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या देखील या दौऱ्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. गुवाहाटीच्या हॉटेल ब्ल्यू रॅडिसन इथं तिघांनीही 3 दिवस मुक्काम केला. अशोक खरात आणि रुपाली चाकणकर तसेच प्रतिभा चाकणकर यांनी 2021 मध्ये गुवाहाटी दौरा केला होता. गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये एकाच तारखांना तिघही वास्तव्याला होते. 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या तारखांना हे तिघही गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. या तारखांमध्ये त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेऊन पूजा अर्चा केल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. अशोक खरात भक्ताकडून लाखो रुपये घेऊन ज्या पूजा अर्चा करायचं तशीच पूजा अर्चा गुवाहाटीमध्ये सुद्धा केल्याची चर्चा आहे. गुवाहाटीची ही माहिती लीक झाल्यामुळं रुपाली चाकणकर आणखी अडचणीत येताना मात्र दिसत आहेत. भोंदू अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांनी 2021 मध्ये गुवाहाटीचा दौरा केला होता. भोंदू खरात याच्यासोबत आपला काहीही संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांनी सोबत दौरा केल्यामुळं आणि गुवाहाटीमध्ये मुक्काम केल्यामुळं त्यांच्यातील जवळीकता या निमित्तानं अधोरेखित होत आहे. खरात प्रकरणातच आणखी एक आर्थिक अफरातफरीचा आरोप ठेवून चाकणकर यांना ईडीनंही निमंत्रण दिलेलं आहे. पण चर्चा मात्र होऊ लागली आहे ती गुवाहाटी हॉटेलची. आता यावर रुपाली चाकणकर काय सांगतात हे पाहण्यासारखं असेल, आपण पाहूया. मित्रांनो, धन्यवाद. जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी एक अपेक्षा आहे. नमस्कार.